नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्झामिन वेदर each of the following statement patterns is a tautology or contradiction or contingency. हे आपण ऑलरेडी पहिल्यापासून करत आलेलोच आहे आपण हे काम. फक्त इथं त्यांनी वेगळा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेला आहे. बघूया, प्रोसिजर तीच राहील. पहिलं एक्झाम्पल त्याच्यातलं P and Q if and only if Q or P. हे तयार करून घेऊया. ट्रूथ टेबल P आणि Q दोन स्टेटमेंट दिसत आहेत, त्यामुळे 4 पॉसिबिलिटीज येणार. हे P आणि Q झाले. त्याच्यानंतर येणार P अँड Q. त्याच्यानंतर आहे Q और P. आणि त्याच्यानंतर या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेशन आहे. आता इथं जागा भरपूर आहे आणि पुढे काही काम करायचं नाहीये, त्यामुळे मी हे पूर्ण लिहितोय. तर या स्टेटमेंट पॅटर्नला तुम्ही ए कन्सिडर करून सुद्धा लिहू शकता. या पद्धतीने येईल. मग 2 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे 4 पॉसिबिलिटीज येतील. ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स हे असेल. पी अँड क्यू अँड ऑपरेशन आहे बेसिक. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असते, नाहीतर सगळ्या ठिकाणी फॉल्स. ऑर आहे क्यू आणि पी मधलं सिक्वेन्स इम्पॉर्टंट नसतो ऑर आणि अँड मध्ये. म्हणजे पहिला कोण नंतर कोण हे काही गरज नाही बघायची. ऑरचं बेसिक आहे दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू असेल. त्याच्यानंतर या दोघांच्यातच इफ देन आहे. मग इफ देनचं बेसिक काय, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल. बघा बरं, इथं तसं कुठं आहे का? इथं कुठंच नाही आहे. याचा अर्थ हे सगळ्यांची व्हॅल्यूज ट्रू येणार. आणि मग शेवटच्या कॉलम मध्ये सगळे ट्रू आलेले आहेत. त्याचा आन्सर लिहून टाका फक्त व्यवस्थित. सिन्स ऑल एंट्रीज in the last column are true. सगळे ट्रू आहेत त्या ठिकाणी. गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज ए टॉटॉलॉजी. हे फक्त शेवटी आठवणीनं तेवढं लिहायचं. हे एवढंच काम करायचं आहे, त्यात काही विशेष नाही आहे जास्त. सेकंड एक्झाम्पल बघा त्याच्यात. इफ पी देन क्यू इफ अँड ओनली इफ निगेशन ऑफ पी ऑर क्यू. इथं परत एकदा पी आणि क्यू दोन स्टेटमेंट्स आहेत. पी क्यू, त्यानंतर निगेशन ऑफ पी एक लागणार आहे. त्यानंतर इफ पी देन क्यू, त्यानंतर निगेशन ऑफ पी ऑर क्यू. हे दोन तयार झाले आणि यांच्यामध्ये परत इफ अँड ओनली इफ आहे. ह्याला मी एक कन्सिडर करतोय, ते मी इथे घेतोय. चालेल, सगळे तयार करून घेतलेले आहेत सेक्शन. परत एकदा इथं क्यू मध्ये येणार ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. त्याच्या अलीकडे 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स असेल. निगेशन ऑफ पी तिथे येणार 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू असेल. याचं निगेशन करून घेतलं आहे. इफ पी देन क्यू, तर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स येते, बाकी सर्व ठिकाणी हे ट्रू येणार आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी ऑर क्यू आहे ह्या दोघांच्यात. ऑरचं बेसिक दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स येणार. इथं आहेत बघा फक्त दोन्ही फॉल्स, त्यामुळे फक्त इथं फॉल्स येईल, बाकी सर्व ठिकाणी ट्रू असेल. त्यानंतर या दोघांच्या मध्ये म्हणजे हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम, यांच्यामध्ये इफ अँड ओनली इफ आहे. मग इफ अँड ओनली इफ मध्ये जर व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील, म्हणजे एक ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल, मग पहिलं ट्रू दुसरं फॉल्स किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू,
कुठलीही कंडिशन कन्सिडर करा, तिथंच फक्त फॉल्स येते. तसं इथं कुठंही नाही. याचा अर्थ इथं सर्व ठिकाणी ट्रू येणार आहे. मग याच्यामध्ये सुद्धा सगळ्या एंट्रीज ट्रू येत आहेत. Since all entries in the last column are true, it is a tautology. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. negation of P and negation of Q or Q. बघा त्याच्यात काय काय लागणार आहे. P आणि Q दिसत आहे तिथं. P Q दोघांचंही निगेशन पाहिजे आहे. निगेशन ऑफ P, निगेशन ऑफ Q. त्याच्यानंतर निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q हे तयार केलं. त्याचं परत निगेशन पाहिजे. निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q हे तयार झालं पूर्ण. आणि त्याचं परत Q बरोबर ऑर घ्यायचंय. ह्याला मी ए कन्सिडर करतो आणि ते ए मी इथं लिहितोय. आता याच्यामध्ये ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स चारच पॉसिबिलिटीज आहेत याच्यात. 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, या पद्धतीनं. निगेशन ऑफ पी, पीचं निगेशन येणार 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू. त्यानंतर निगेशन ऑफ क्यू, तिथं काय येणार फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू हे असेल. त्यानंतर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, या दोघांच्या मध्ये अँड ऑपरेशन. मग अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार, नाहीतर बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार. हे असेल. आता परत ह्याचं निगेशन करायचं. मग ह्याचं निगेशन येणार ट्रू, ट्रू, ट्रू आणि फॉल्स. आता ए हा कॉलम आणि कोण आहे ते क्यू आहे. क्यू इथं आहे बघा. या दोघांच्या मध्ये ऑर ऑपरेटर आहे. ऑरचं बेसिक काय, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. मग जरा बघा बरं, थोडं डिस्टन्स जास्त आहे पण जरा काळजीपूर्वक बघून घ्या. इथं फॉल्स आहे, इथं फॉल्स आहे, इथं फक्त फॉल्स येईल, बाकी सर्व ठिकाणी ते ट्रू येणार आहे. आता शेवटच्या कॉलम मध्ये टी पण दिसते, एफ पण दिसते. त्या पद्धतीने वाक्य लिहून टाकायचं. सिन्स the entries in the last column contain true and false, both, it is a contingency. त्याला कंटिंजन्सी म्हणतात. ट्रू आणि फॉल्सच कॉम्बिनेशन आलं तर ह्याला कंटिंजन्सी असं म्हणतात. त्यामुळे हे व्यवस्थित लिहित चला. हे सगळं मी पूर्ण डिटेलमध्ये लिहून देतोय. बोर्ड पॅटर्न मध्ये तुम्हाला हे सगळं व्यवस्थितपणे सांगावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल. इफ पी देन क्यू अँड क्यू, त्याच्यानंतर परत एकदा इफ देन आणि पी. निगेशन काही कोण नाहीये. पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट्स आहेत. पी क्यू, इफ पी देन क्यू हे एक तयार केलं. त्याच्यानंतर इफ पी
देन क्यू अँड क्यू, म्हणजे हे पण तयार झालं. त्यानंतर हे पूर्ण मोठं स्टेटमेंट लागेल आपल्याला, त्याला आपण एक कन्सिडर करू. आता इथं परत एकदा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स असेल. इफ पी देन क्यू मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येणार आहे. त्याच्या पुढं हे स्टेटमेंट आणि क्यू यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, की इथे येतात फक्त 2 ठिकाणी, बाकी सर्व ठिकाणी ते फॉल्स आहेत हे असेल. त्याच्यानंतर पुढची जी कंडिशन आहे ती कशी आहे ते जरा काळजीपूर्वक बघा. हे पहिलं स्टेटमेंट घ्यायचं आहे. दिस इज स्टेटमेंट नंबर 1 आणि दुसरं स्टेटमेंट आहे ते हित आहे. इकडून इकडं चेक करायचं आहे 1 to 2 आणि इफ देन आहे. त्याचं बेसिक काय, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स हित आहे बघा या ठिकाणी, त्यामुळे हित फॉल्स येणार आहे. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. इथं सुद्धा लास्ट कॉलम मधल्या एंट्रीज ज्या आहेत ते टी आणि एफ कॉम्बिनेशन आहे. Since the entries in the last column is a combination of true and false. मग अशी थोडस वेगळ्या पद्धतीनं वाक्य दिले, थोडस वेगळ्या पद्धतीनं वाक्य दिलेलं आहे. तुम्हाला कुठलं बरं वाटेल ते तयार करा. इट इज ए कंटिंजन्सी, ते कंटिंजन्सी असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ पी देन क्यू, त्याचं निगेशन ऑफ क्यू बरोबर अँड केलेलं आहे. परत इफ देन आणि निगेशन ऑफ पी, हे तयार करून घेऊया सगळं. त्याला मी टोटली ए कन्सिडर करतो इथं ऑलरेडी. पी लागणार आहे, क्यू, त्यानंतर निगेशन ऑफ पी पण आहे आणि निगेशन ऑफ क्यू पण आहे. त्याच्यानंतर छोटा पार्ट आहे इफ पी देन क्यू, त्याच्या पुढचा पार्ट आहे इफ पी देन क्यू अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजे हे पूर्ण तयार होईल आणि मग नंतर स्टेटमेंट ए येणार आहे. तर इथं पी आणि क्यू बेसिक 2 स्टेटमेंट आहेत, त्यामुळे 4 पॉसिबिलिटीज येतील. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स हे असेल. निगेशन ऑफ पी 2 वेळा फॉल्स 2 वेळा ट्रू हे असेल. निगेशन ऑफ क्यू मध्ये फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू हे असेल. इफ पी देन क्यू मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू. त्याच्यानंतर हे हे एक स्टेटमेंट आणि निगेशन ऑफ क्यू हे दुसरं स्टेटमेंट, यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, इथं दोन्ही ट्रू आहेत, हे ट्रू येणार, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार असेल. त्याच्यानंतर स्टेटमेंट ए आपण काय कन्सिडर केलेलं आहे ते बघा. पूर्ण हे स्टेटमेंट जे आहे ह्याला फर्स्ट स्टेटमेंट घ्यायचं आहे आणि निगेशन ऑफ पी आहे बघा ते येत सेकंड स्टेटमेंट, आणि यांच्यामध्ये इफ देन पाहिजे. बघा बरं, फर्स्ट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच ते फॉल्स येते. मग आता इथे हे तीनही ठिकाणी फॉल्सच आहे, त्यामुळे पहिल्या तिघांचा काही संबंध नाहीये. मग हे बघा बरं, टी आहे आणि इथं पण टीच आहे, त्यामुळे इथं सर्व ठिकाणी ट्रू येणार. त्यामुळे हे बेसिक तेवढं व्यवस्थित करा.
मग इथं शेवटच्या कॉलम मधल्या सगळ्या एंट्रीज ट्रू आहेत, त्यामुळे हे टॉटॉलॉजी आहे. सिन्स ऑल एंट्रीज in the last column are true. It is a tautology. It is a final answer. Next example. P if and only if Q and if P, then negation of Q. त्याला A कन्सिडर करा. स्टेटमेंट P Q, त्यानंतर निगेशन ऑफ Q एक लागणार आहे. त्याच्यानंतर P इफ अँड ओनली इफ Q हे एक लागेल. त्याच्यानंतर इफ P देन निगेशन ऑफ Q हे एक लागेल. मग नंतर हे फायनल स्टेटमेंट ए येणार. इथं परत एकदा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स हे असेल. निगेशन ऑफ क्यू पाहिजे मला. फॉल्स ट्रू फॉल्स आणि ट्रू अल्टरनेट येणार. त्यानंतर इफ पी देन क्यू, त्याचं बेसिक काय सांगितलंय, सॉरी इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ मध्ये दोन्ही व्हॅल्यूज सेम असतील तर ट्रू, वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतील तर फॉल्स. मग दोन्ही व्हॅल्यूज सेम इथं आहेत, तिथं ट्रू येणार. इथं पण आहे, इथं पण ट्रू येणार. बाकी दोन्ही ठिकाणी फॉल्स येणार. त्यानंतर इफ पी आणि देन निगेशन ऑफ क्यू इथं आहेत बघा हे दोघं जण. मग त्याचं बेसिक कसं सांगितलेलं आहे, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स आहे. हे बघा इथं. परत पुढे कुठं आहे का, परत पुढे तसं कुठं होत नाहीये. त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी ते ट्रू येणार आहे. तर यांचं काम झालेलं आहे. तर पुढचे कोण आहेत दोघ जण बघा. आता हे एक आहे, हे दुसरं आहे. आणि यांच्यामध्ये अँड ऑपरेशन आहे. अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तर ट्रू. इथं दोन्ही ट्रू आहे इथे येणार. बाकी कुठेही दोन्ही ट्रू नाही आहेत. बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार असेल. तर शेवटच्या कॉलम मध्ये ट्रू पण आहे फॉल्स पण आहे. सिन्स the entries in the last column contain both true and false. Given statement pattern is a contingency. या पद्धतीने शेवटी आन्सर लिहायचं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघ. negation of Q and P and Q. छोटसच आहे. पी क्यू आहे. पी क्यू निगेशन ऑफ क्यू पाहिजे आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू अँड पी. परत त्याचं निगेशन ऑफ क्यू अँड पी.
हे तयार झालं आणि आता हे जे तयार होईल ते आणि क्यू यांच्यामध्ये अँड ऑपरेशन घ्यायचं आहे. निगेशन ऑफ क्यू अँड पी अँड क्यू असं तयार करावं लागेल. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. निगेशन ऑफ क्यू पाहिजे म्हणजे याचं निगेशन येणार, ते येणार एफ टी एफ टी. निगेशन ऑफ क्यू अँड पी म्हणजे हे आणि हे यांच्यामध्ये अँड ऑपरेशन. अँडचं बेसिक दोन्ही ट्रू तरच ट्रू, ते इथे येते बघा बरं, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स असेल. परत ह्याचं निगेशन पाहिजे याच कॉलमचं. मग इथं काय येणार, ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. हे जुनं काढून टाकतोय. आता काय पाहिजे बघा, मला हा एक कॉलम पाहिजे आणि क्यू हा एक कॉलम पाहिजे, यांच्यामध्ये अँड ऑपरेशन. मग अँडचं बेसिक काय सांगितलंय, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येणार. इथे एक ट्रू येणार आणि कुठं एक बघा तसं, इथे काय बघा, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार. मग हे सुद्धा कंटिंजन्सी आहे. द लास्ट कॉलम contains true and false. Hence, given statement pattern is a contingency. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. P and negation of Q if and only if P then Q. त्याला मी ए कन्सिडर करतोय. पी आणि क्यू दोन स्टेटमेंट लागणार आहेत मला. पी क्यू निगेशन ऑफ क्यू, त्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू, त्याच्यानंतर इफ पी देन क्यू, आणि या दोघांच्या मध्ये परत इफ अँड ओनली इफ त्याला कन्सिडर केलेलं आहे आपण ए. इथं ए लिहितोय. परत एकदा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. निगेशन ऑफ क्यू म्हणजे एफ टी एफ टी, त्याच्यानंतर या दोघांच्यात अँड ऑपरेशन. अँडचं बेसिक दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार, ते इथे येणार, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स येणार असेल. त्यानंतर पहिल्या दोघांच्या मध्ये इफ देन वापरायचं आहे. मग इफ देनचं बेसिक पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स आहे, बाकी सर्व ठिकाणी ते ट्रू आहे, ते इथे येईल. त्याच्यानंतर काय बघा बरं, हे फर्स्ट स्टेटमेंट आहे, हे सेकंड स्टेटमेंट आहे आणि इफ अँड ओनली इफ आहे. मग इफ अँड ओनली इफला दोन्ही व्हॅल्यूज वेगवेगळ्या असतील तरच फॉल्स लिहायचं. इथं बघा बरं, ह्या दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, इथं वेगवेगळ्या आहेत, इथं पण वेगवेगळ्या आहेत, इथं पण वेगवेगळ्या आहेत. याचा अर्थ हे कंपल्सरी फॉल्स येणार आहे. इथं शेवटचं वाक्य, सिन्स ऑल एंट्रीज in last column are false,
given statement pattern is a contradiction. हे कॉन्ट्राडिक्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, if negation of P then Q and P and R. याच्यामध्ये पी क्यू आर तिन्ही स्टेटमेंट लागणार तुम्हाला. पी क्यू आर, निगेशन ऑफ पी एक पाहिजे आहे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी इफ देन क्यू, पी अँड आर, आणि या दोघांच्या मध्ये परत अँड ऑपरेशन, ह्याला मी ए कन्सिडर करतोय आणि डायरेक्ट इथं ए देऊन टाकतो. त्याच्यामध्ये आर पासून सुरुवात करावी लागेल. 3 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे टोटल पॉसिबिलिटीज 2 चा क्यूब 8 पॉसिबिलिटीज येणार. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स असं अजून एकदा पूर्ण तुम्हाला करावं लागेल या पद्धतीने. त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स, 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स. त्याच्या अलीकडं 4 वेळा ट्रू, 4 वेळा फॉल्स. असे निगेशन ऑफ पी, पी मध्ये 4 वेळा ट्रू आणि 4 वेळा फॉल्स आहे, बरोबर त्याच्या अपोजिट होईल. 4 वेळा फॉल्स येणार आणि 4 वेळा ट्रू येणार. नंतर या दोघांच्यात हे इफ निगेशन ऑफ पी देन क्यू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स येणार. पहिल्या 4चा काही संबंधच नाही. ह्याच्यामध्ये कुठे येते फक्त बघा शेवटचे 2 आहेत बघा तसे, त्यामुळे हिथं फक्त फॉल्स येणार या 2 ठिकाणी. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे पी अँड आर. इथं पी आहे, इथं आर आहे, अँड ऑपरेशन आहे. दोन्ही ट्रू कुठे आहेत बघा, तेवढेच ट्रू येणार फक्त. तर ट्रू येणार, इथं एक ट्रू येणार. संपले. आता इकडं सगळं फॉल्सच आहे, त्यामुळं बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाका या पद्धतीने. आता शेवटचा कॉलम त्याच्यातला, त्याला आपण ए म्हटलेलं आहे. ए काय बघा बरं, ही टर्म हित आहे आणि ही टर्म इथं तयार केलेली आहे. या दोघांच्यात अँड ऑपरेशन आहे. मग अँडचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येणार, नाहीतर फॉल्स येणार. मग दोन्ही ट्रू इथं आहेत बघा, इथे एक आहे, इथे एक आहे, त्यानंतर परत कुठंच नाहीये, त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी फॉल्स लिहून टाका. असे. आता शेवटच्या कॉलम मध्ये दोघांचं कॉम्बिनेशन आहे. द लास्ट कॉलम contains both true and false. Therefore, given statement pattern is a contingency. हे कंटिंजन्सी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा.
if P, then negation of Q or R, if and only if negation of if P then if Q then R, एवढं सगळं आहे बघा त्याच्यात. एक काम करूया, ह्या पार्टला आपण ए कन्सिडर करूया, ह्या पार्टला आपण बी कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये लागणार आहे काय काय तेवढं जरा बघा. पी क्यू आर तरी लागणारच आहेत नक्की. पी क्यू आर. निगेशन कुणाचं पाहिजे? निगेशन ऑफ क्यू आहे फक्त. त्याच्यानंतर काय काय तयार करायचं बघा. निगेशन ऑफ क्यू और आर एक लागेल. त्याच्यानंतर मला ए तयार करायचं, म्हणजे पी आणि याच्यामध्ये निगेशन ऑफ क्यू और आर मध्ये इफ देन वापरायचं आहे. तिथे मी डायरेक्ट ए लिहितो. तर इथं आणि काय लागेल? इफ क्यू देन आर एक लागणार आहे, ते इथे येणार. त्याच्यानंतर हे पूर्ण तयार केलंच पाहिजे मला. इफ पी देन इफ क्यू देन आर हे असेल. त्याच्यानंतर मग त्याचं निगेशन आहे, त्याला आपण बी म्हटलंय, तर बी येणार. आणि ए आणि बी च्या मध्ये इफ अँड ओनली इफ आहे. हे असं थोडक्यात करून घ्यावं लागेल, नाही तर ते कॉलम मोठे होतात आणि ते पूर्ण आपल्या पेजच्या बाहेर जायला लागते. ठीक आहे, आता सुरुवात करूया याची. 3 स्टेटमेंट्स आहेत, त्यामुळे 8 कॉम्बिनेशन्स येणार. ट्रू फॉल्स अल्टरनेट करून घ्या इथं. इथे त्याच्या अलीकडं 2 वेळा ट्रू 2 वेळा फॉल्स. त्याच्या अलीकडं 4 वेळा ट्रू येणार आणि 4 वेळा फॉल्स येणार. असेल. निगेशन ऑफ क्यू, याचं निगेशन हे 2-2 वेळा आहे. हे असेल. त्याच्यानंतर या दोघांच्यात ऑर ऑपरेटर. ऑरचं बेसिक दोन्ही फॉल्स तरच फॉल्स आहे. बघा इथं दोन्ही फॉल्स आहे. परत पुढं कुठं आहे? इथे एक आहे. आणि कुठं आहे का? नाही आहे. बाकी सर्व ठिकाणी ट्रू असेल. त्यानंतर ए मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हे काढून टाकतो इथले. आता ए मध्ये इफ देन आहे, इथं ही एक टर्म आणि ही एक टर्म, यांच्यात इफ देन आहे. इफ देनचं बेसिक काय? पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स आहे. मग हे दोन्ही ट्रू आहेत. इथं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, म्हणजे इथं फॉल्स आहे. परत पुढे तसं कुठं नाहीये, बाकी सगळे पहिले फॉल्सच आहेत. त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. असेल. आता इफ क्यू देन आर पाहिजे मला. इथं क्यू आहे, इथं आर आहे, यांच्यात इफ देन पाहिजे. मग पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, इथं फॉल्स येणार. परत इथे एक आहे तसं. बाकी सर्व ठिकाणी ट्रू लिहून टाका. असेल. त्याच्यानंतरचं काम पी घ्यायचंय पहिल्यांदा आणि इफ क्यू देन आर हे घ्यायचंय. जरा व्यवस्थित बघा. इफ देन आहे परत ह्याच्यामध्ये, त्याचं बेसिक परत तेच, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे बघा. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, फॉल्स आहे. बाकी कुठेही तसं येत नाही. बाकी सगळीकडे ट्रू येणार आहे. असेल. आता बी याचं निगेशन करायचं आहे. हे बघा इथं बी लिहिलेलं आहे. मग याला निगेशन, मग हे जे काय लिहिलंय याचं सगळ्याचं निगेशन मांडायचं.
तर सगळे ट्रूच आहेत, त्यामुळे इथं सगळे फॉल्सच येणार. त्याच्यानंतर ए आणि बी यांच्यामध्ये इफ अँड ओनली इफ आहे. इथं ए आहे, इथं बी आहे. मग इफ अँड ओनली इफ मध्ये काय सांगितलंय, वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतील तर फॉल्स. मग बघा बरं, हे वेगवेगळं आहे, इथं वेगवेगळं आहे, इथं सगळे ट्रू आहेत, इथं सगळे फॉल्स आहेत. सगळेच वेगवेगळे आहेत, याचा अर्थ इथं फायनल अँसर सगळे फॉल्सच येणार आहेत. असे मग याच्यावरून फायनल अँसर तेवढं फक्त लिहा. ऑल एंट्रीज इन द लास्ट कॉलम are false. Therefore, given statement matter is a contradiction. हे त्याचं आन्सर आहे.